आली आहे। पुढे एकदा तुम्हाला मी सांगू इच्छितो 1,01,111 रुपये प्रथम राशी आहे आणि बेस्ट बॅटर फिल्डर बॉलर सिरीज साठी इथे या सायकल आणि ट्रॉफीज आहेत आणि या बाकीच्या ज्या विजेते पदाच्या आणि बाकी उपविजेते पदाच्या सेकंड रनर अप टीमच्या ट्रॉफीज आहेत अतिशय सुबक आणि नेत्रदीपक आहेत। विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम। लेट्स चा इशारा आलाय आमचं कॉमेडी पॅनल सुद्धा सज्ज होतंय। मृदुलन कमस्तो पहिला चेंडू गोलंदाजी मार्गवर सज्ज होते हलक्याने चेंडूला खेळतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते। अतिशय महत्त्वाची मॅच असणार आहे। जिंकणारा संघ फायनल मध्ये प्रवेश करणार हरलेल्या संघाला एक संधी मिळणार आहे त्याच्या संघासोबत खेळण्याची। सलामीची जोडी मैदानात दाखल झाले विघ्नेश आणि जयेश घरत तर गोलंदाजी मार्कवर ऋतिक पागी बाबू एक चेंडूचा खेळ झाला एक धावा धावफलकावरती आहे। अतिशय महत्त्वाची मॅच असणार आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। यावेळेला हलक्याने ड्राईव्ह केल्या चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मृदुल दोन्ही डगआउट पूर्णपणे भरलेले ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे स्पर्धेची आहे। ही स्पर्धा सुद्धा ही मॅच सुद्धा त्याच पद्धतीने रंगणार आहे ज्या पद्धतीने डगआउट रंगलेला आहे। दोन चेंडूचा खेळ झाला दोन धावा धावफळ यावेळेला काय घडलंय चेंडूला धाव टपक विकेटचं बटन गडी बाद मोठा हादरा जयेश घरत बॅक टू द पवेलियन डन। तीन चेंडू दोन धावा धाफळकावर येत असताना यावेळेला प्रशांत घरत टेनिस विश्वाचा राजा अर्नाला क्रिकेटचा राजा यावेळेला स्ट्राइक एंडला येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु दुर्गेश 11 संघाला एक मोठा असा झटका लागत असताना आपल्याला पाहायला मिळतो। प्रशांत घरत इंडिव्हिज्युअली खाता गोळत असताना बॅकफुटला जाऊन हलक्याने खेळण्याचा प्रयत्न पॉइंट रिझन मध्ये गेलेला चेंडू प्रशांत घरत यावेळेला इंडिव्हिज्युअली खाता खोळत असताना आपल्याला पाहायला मिळतं। चार चेंडू तीन धावा धाफळकावर येत असताना एक गडी मोठा असा गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना तंबूचा आसरा घेत असताना जयेश घरत 5 चेंडू आतापर्यंत हाताळतोय। ऋतिक पागी कौस्तुभ काय गोलंदाजी हाताळतो आतापर्यंत सुपररित्या गोलंदाजी हाताळत असताना 5 चेंडू हाताळले जातात 4 धावा धाफळकावर येत असताना पुन्हा एकदा बॅकफुटला होऊन यावेळेला जेव्हा सुटली जाते का सूरज चव्हाण यावेळेला मोठी चुकी करतोय। प्रशांत घरत यांची झेळ यावेळेला सुटली जाते। 6 चेंडू 5 धावा धाफळकर लगावल्या जातात। झेळ सुटल्यावर काय होतं कौस्तुभ तर झेळ सुटल्यावर कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर देखील आपण पाहिलं होतं रोहित शर्मा यांची अवघ्या 6 धावांवर ज्या वेळेला कॅच सुटली त्यावेळेला वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक 264 धावा ठोकणारा रोहित शर्मा यांना देखील आपण पाहिलं होतं। परंतु यावेळेला काय गोलंदाजी हाताळली जात आहे। दीपक बांबरे सुपररित्या गोलंदाजी हाताळतोय अगदी बांधून ठेवलंय प्रशांत घरत यांना। टेनिस विश्वाचा राजा यावेळेला पूर्णपणे झगडून आपल्याला पाहायला मिळतं। सिंगल धावेने 4 चेंडू वैयक्तिक 2 धावा आतापर्यंत प्रशांत घरत यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळतात। संघाची धावा संख्या जाऊन पोहोचते धाफळकर आपण पाहायला गेली ना तर 2 चेंडू हाताळले जातात 6 धावा धाफळकर लगावले जातात। दोन्ही टेनिस विश्वातील एक मोठे म्हणून खेळाडू ओळखले जातात। एकीकडे अर्नाला क्रिकेटचा राजा तर दुसरीकडे अर्नाला क्रिकेटचा हार्दिक पांड्या म्हणून ओळखला जातो। धावा संख्येत सिंगलने भर पडत असताना 3 चेंडू आतापर्यंत हाताळत असताना 7 धावा धाफळकर लगावल्या जातात। पुढील चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न प्रशांत घरत चेंडू काही समजेन असा झालेला आहे। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला जातो। वैयक्तिक 5 चेंडू खेळतोय फक्त आणि फक्त 2 धावा आतापर्यंत प्रशांत घरत यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। बॅकफुट लावून टाकण्याचा प्रयत्न यावेळेला ऋतिक पागी अगदी पहाडासारखा पाहायला मिळतो। धावा संख्येत 1 ने भर पडली जाते। धावा संख्या 8 धावा धाफळकर लगावल्या जातात। 5 चेंडू 1-2 तर गोचा कॉल येतो या ठिकाणी। दीपक बांबरे सुपररित्या गोलंदाजी हाताळतो। पूर्णपणे प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन पाहायला मिळतंय। सिंगल धावा घेतली जाते। सिंगल धावेने धावा संख्येत 1 ने भर पडत असताना 2 षटकांचा खेळ होत आहे। धावा संख्या जाऊन पोहोचते धावफळकावर 12 चेंडू 9 धावा धावफळकावर येत असताना एकीकडे प्रशांत घरत वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहायला गेलं ना 4 धावांवर खेळत असताना पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे विघ्नेश साखळतोडे आपल्याला पाहायला मिळतोय वैयक्तिक आतापर्यंत 4 धावांवर खेळत असताना
दोन्ही खेळाडू आपण पाहायला गेला ना अनुभवाची ताकद आहे. जयेश बनसोडे गोलंदाजी मार्कवर येत असताना जयी या वेळेला गोलंदाजी मार्कवर येत असताना पहिला चेंडू फ्लायटेड चेंडू सन्मान्य दिला जातोय. सिंगल धावा घेतली जात आहे. जयेश बनसोडे आपण पाहायला गेला ना एकीकडे टेनिस विश्वाचा राजा तर दुसरीकडे अंडरम बॉक्स क्रिकेटचा वसई तालुक्यामध्ये पंचकृषीमध्ये ह्या खेळाडूचं नाव घेतलं जातोय. हा जयेश बनसोडे आपल्याला पाहायला मिळतोय. काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे सुपररित्या मया यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे स्वतःला झोकून देत असताना सिंगल धावेने धावा संख्येत एक भर पडत असताना 11 धावा दाफळकर लगावल्या जातात. 2 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना प्रयत्न पुरेपूर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु प्रत्येक चेंडूवर अगदी आणि अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला संतोष अनुभवाची ताकद संतोष दादा यावेळेला सिंगल धावा घेतली जाते सुपररित्या. काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 3 चेंडू आतापर्यंतच्या हाताळले जातात. प्रत्येक चेंडूवर प्रहार होतोय. एकीकडे प्रशांत दुसरीकडे विघ्नेश साखळतोडे दोघांकडे ताकद आहे परंतु तितकंच क्षेत्ररक्षण प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. प्रत्येक चेंडूवर जीवदानी माऊलीच्या दगावड मधून आवाज येतोय. टाळ्या वाजल्या जातात शिट्ट्या वाजल्या जातात आणि ह्या शिट्ट्या वाजणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण मुकाबला आहे यावेळेला सेमीफायनलचा. जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू आतापर्यंतच्या हाताळलं. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू सन्मान दिला जातोय. सिंगल धावा घेतली जाते. प्रत्येक चेंडूवर प्रहार होतोय आणि त्यानंतर यावेळेला सन्मान दिला जातोय. हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगल धावेने धावा संख्येत 1 भर पडली जाते. 14 धावा दाफळकर लगावल्या जातात. पुढील चेंडू पुन्हा एकदा सिंगल धाव. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ वाढवत असताना 3 षटकांचा खेळ होतोय. 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होतो आणि 15 धावा दाफळकर लगावल्या जातात. पार्थ डीजे वाले पार्थ आपण कुठे असाल आपण यायचंय. तीन षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धावपलकावरती आहेत. पूर्णपणे बांधून ठेवले गेले यावेळेला. दोन्ही खेळाडूंना यावेळेला बांधून ठेवले गेले म्हणजे सर्वात जमेची बाजू संघासाठी ठरले. सूरज चव्हाण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू यष्टांच्या बाहेर येतोय वाईड बॉल. ह्या षटक खूप महत्वाचं असणार आहे कारण ह्या षटकामध्ये टार्गेट कितीच ठेवेल किती धावांचा टार्गेट ठेवेल हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार. पहिला चेंडू वाईट आलाय. बॅकफुट जाऊन पंच केलं. चेंडूला चेंडू जातोय इनटू द गॅप. येतोय चौकार. चौकार आलाय. बांधून ठेवलं होतं पण ते बांधून ठेवलं. शेवटच्या षटकामध्ये चौकार येणं खूप महत्वाचं आणि चौकार सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. प्रशांतसाठी बक्षीस येत आहे 100 रुपयाचा अक्षय यांच्याकडून. अतिशय महत्वाचा चौकार होता. 20 धावा धावपलकावरती आहेत. 1 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सूरज चव्हाण. पहिलाच चेंडू वाईड होता त्यानंतर चौकार आलाय. दबाव आलाय. यावेळेला सुरेख चेंडू होता परंतु 22च्या रूपाने धावसंख्या विघ्नेश साखळतोडे यावेळेला स्ट्राईक एंडला येत असताना यावेळेला चुकी घडते पुन्हा एकदा आणि चुकीला माफी नाही क्रिकेटच्या भाषेमध्ये. सिंगल धावेने धावा संख्येत अतिरिक्त धावेने भर पडत असताना पाहायला मिळत आहे. सूरज चव्हाण यावेळेला चुकी करतोय. सूरज यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. पुढील चेंडू पुन्हा एकदा 4 धावेने धावा संख्येत भर पडले जाते. विघ्नेश साखळतोडे यांच्यासाठी देखील अक्षय दादा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. विघ्नेश साखळतोडे यांचे मोठे फॅन आहेत. 26 धावा 26 धावा अपडेट करायचं स्क्रीनवर. 3 चेंडूंचा खेळ होता. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल हे देखील तितकंच पाहणे योग्य ठरणार आहे. सेमीफायनल 1चा मुकाबला आपल्याला पाहायला मिळत आहे.
3 चेंडूंचा खेळ होतो. 26 धावा धाफळकावर येत असताना अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. सूरज चव्हाण यांच्यावर अटॅक होताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक हाताळण्यासाठी ना ऋतिक पागी यांना आपण पाहिलं होतं. 6 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्ची पडला. त्यानंतर दीपक बांबरे 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्ची पडला. आणि त्यानंतर जयेश बनसोडेला आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्ची पडत असताना यावेळेला सूरज चव्हाण कुठेतरी थोडासा महागडा पडत असताना आतापर्यंत पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. 26 धावा धाफळकार लगावल्या जातात. गोलंदाजासाठी देखील संधी आहे. अक्षयदादा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. पुढील चेंडू लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला प्रशांतच्या पायाला अडतोय. हा देखील चेंडू मला वाटतं चौकार गेला असता. सिंगल धावेने धावसंख्येत 1ने भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सूरज यावेळेला आपण पाहायला गेलं तणावामध्ये आहे, प्रेशर मध्ये आहे, दबावामध्ये आहे. कारण दोन्ही खेळाडू आपण पाहायला गेले ना तर यावेळेला बहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे प्रशांत घरात, दुसरीकडे सूरज. यावेळेला तिसरा चौकार येतोय. सूरजच्या षटकामध्ये यावेळेला तिसरा चौकार येतोय. प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी पारितोषिक लागतंय. प्रशांत यांच्यासाठी 200 रुपये, अक्षयदादा यांच्याकडून विघ्नेश साठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. आमच्यापर्यंत जमा होतात 300 रुपये. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. धाव संख्येत 4ने भर पडत असताना 31 धावा धाफळकर कुठल्या जातात. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला प्रशांत घरात. यावेळेला निर्धाव चेंडू हाताळला जातोय. 4 षटकांचा खेळ होतोय. 31 धावा धाफळकर लगावल्या जातात आणि 24 चेंडू आणि 32 धावेंचं भला मोठं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्क्रीन वरती जयेश नाव आहे विघ्नेशच्या जागे. तर मॅन्युअली ते नाव पुढे गेल्या कारणाने चेंज करता येत नाही तिथे. तर त्यामुळे ते नाव तसंच राहिले. तर काइंडली सर्वांनी या गोष्टीचं लक्ष द्यायचंय की क्वेरी क्रिएट करू नका. इथे काही टेक्निकल बाबी आहेत, तिथे थोडासा उतरचढाव होतोय. मागे खेळाडू सुद्धा आहे आणि जे संघ खेळत आहेत त्या संघांना विनंती आहे, आपला एक्स्ट्रा प्लेअर इथे येत नाहीये तर कृपया करून आपण कंप्लेंट रेस करू नका. आपला एक्स्ट्रा प्लेअर इथे आल्यानंतरच त्या कंप्लेंट ग्राह्य धरल्या जातील. सो प्लीज ही जी कंप्लेंट आहे ती रिझॉल्व्ह केली जाईल. मॅन्युअल स्कोर काउंट केला जाणार आहे. विघ्नेशचा जयेशचं नाव चुकून आलं होतं. प्लीज कुणीही फोन करू नका त्यासाठी. थँक्यू. चं टार्गेट आहे. जीवदानी माऊली संघाकडून ऋतिक पागी प्रथम षटक हाताळण्यासाठी आला होता. 6 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च पडला. त्यानंतर दीपक बांबरेला आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 4 धावा खर्च पडला. त्यानंतर जयेश बनसोडेला आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च पडला. आणि त्यानंतर सूरज चव्हाण कुठेतरी भरपूर असा महागडा पडत असताना आणि त्यावर पुरेपूर फायदा घेत असताना एकीकडे विघ्नेश साखळतोडे, दुसरीकडे प्रशांत घरातला आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 16 धावा खर्ची पडत असताना सूरज चव्हाण यांना पाहिलं आणि भला मोठा असं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. 24 चेंडू 32 धावेंचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. परंतु दोन्ही सलामीर फलंदाज या अगोदरील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं, या अगोदरील सामन्यामध्ये अष्टविनायक संघासमोर 33 धावेंचं आव्हान चेस केलं होतं. हेच 2 खेळाडू होते. एकीकडे ऋतिक पागी होता, दुसरीकडे जयेश बनसोडे होता. 24 चेंडू 32 धावेंचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही सलामीर फलंदाज एकीकडे जयेश बनसोडे, दुसरीकडे ऋतिक पागी. गोलंदाजी मार्कवर यावेळेला समीर कदम गोलंदाजी हाताळण्यासाठी ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज. डावकरू फलंदाज पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला काय करताय प्रशांत घरत सुपररित्या अगदी आणि अगदी पहाडासारखा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा संघ दुर्गेश 11 संघ क्षेत्ररक्षणामध्ये माहीर म्हणून ओळखला जाणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुपररित्या गॅदर केला आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला तितकाच चालाकीचा थ्रो. एक मिनिट थांबवतो. पार्थ डीजे पार्थ जयेश बनसोडे यावेळी 2 चेंडू
4 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. पहिल्याच चेंडूवर गडी गमावला ऋतिक पागी. त्यानंतर मात्र जयेश बनसोडे पुन्हा एकदा त्याच लहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक खातं खोललं जातंय 4 धावेने. एकीकडे आकाश साळुंके आहे तर दुसरीकडे जयेश बनसोडे. 2 चेंडू आतापर्यंतच्या हाताळले जातात. सामोरा जातोय जयेश बनसोडे. या वेळेला पुन्हा एकदा समीर कदम कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू होता हवेमध्ये परंतु चेंडू येतोय या वेळेला नो मॅन्स लँड मध्ये. सिंगल धावे घेतली जाते. अग्रेसिव्ह आपल्याला पाहायला मिळतं विकास धसकर. प्रत्येक चेंडूवर गेम मध्ये असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो विकास धसकर. 3 चेंडू आतापर्यंतच्या हाताळतो. 5 धावा धाफळकर लगावल्या जातात. एकीकडे आकाश साळुंके नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक पागी मात्र स्वस्त्यामध्ये या वेळेला डगआउट मध्ये परताळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावचीची संधी होती सुपरित्या प्रशांत खरे त्यांच्याकडून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले जातात. 5 धावा धाफळकावर होताना आकाश साळुंके इंडिव्हिज्युअली खातं खोळत असताना बॅकफूट लेवून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धावेने धावसंख्या देखील भर पडली जाते. 4 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना 6 धावा धाफळकावर लगावण्यात येतात. 24 चेंडू 32 धावांचं आव्हान असताना एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा जयेश बनसोडे वैयक्तिक आतापर्यंत 5 धावांवर खेळत असताना हाच फलंदाज आज मात्र वेगळ्या लहरामध्ये पाहायला मिळतोय. गडी बाद होतोय. जेलचीच्या रूपाने या वेळेला मयूर घरत कोणत्याही प्रकारची न चुकी करत असताना जयेश बनसोडे एकीकडे ऋतिक पागी दुसरीकडे जयेश बनसोडे दोन्ही खेळाडू दोन्ही सलामीर फलंदाज या वेळेला बॅक टू द डगआउट मध्ये. यस जयेश साठी जोरदार टाळ्या होत होत्या. विकेट द्यायच्या अगोदर बाहेर गेलाय क्रुशियल मोमेंटला. क्या बात आहे. चला मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. टीट फॉर टॅट अशी लढत आहे ही. भिडन जर आपण पाहिली तर तितकीशी हाय व्होल्टेज होणार आहे आणि हा हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला फायनलचं तिकीट देणार आहे. इथे प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव ही तुम्हाला त्या फायनल मध्ये जाण्यापासूनचं अंतर कमी होतंय की जास्त होतंय हे निर्देशित करणार आहे. दीपक बांबरे या बाला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सिंगल साठी. मृदुल आतापर्यंत जर स्थिती पाहिली तर 1 पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि आता 7 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात ही स्थिती आहे. 7 धावा आलेल्या आहेत. रिक्वायर्ड रेट पेक्षा कमी जरूर आहेत आणि सर्वाधिक मोठी बाब काय एक डिसएडव्हान्टेज आहे जीवदानी माऊलीसाठी की सलामीची जी ओपनिंग पेअर होती ती पूर्णपणे डगआउट मध्ये गेली आणि असं हे पहिल्यांदा झालंय ज्या वेळेला आजच्या दिवसाचा तरी खेळ सुरू केलाय. भरत दादा मी एक उल्लेख करेन की जयेश घरत हा देखील दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होत होता परंतु त्यानंतर मिडल ऑर्डर संघाने कमबॅक करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. दुर्गेश 11 संघ. परंतु यावेळेला जीवदानी माऊली संघाची मिडल ऑर्डर चालते का हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. जीवदानी माऊली संघ आपण पाहायला गेल्यानंतर ह्या संघाकडे देखील भरत दादा स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. दीपक बांबरे आकाश साळुंके यांच्याकडे देखील ही कुवत आहे. ते तितके प्रतिभावान सुद्धा आहेत. त्यांच्याकडे एक्सपिरियन्स सुद्धा आहे. काही काळ मागे जर गेलं तर या ओपनिंग पेअरने सुद्धा या पेअर्सने सुद्धा खूप चांगली कामगिरी जीवदानी माऊलीसाठी अनेक वेळा केलेली आहे. इथे चॅलेंज मोठं काय कारण जे धावफलक जे रिक्वायर्ड रेट आहे ते थोडंसं वरती आहे आणि त्यामुळे दुर्गेश 11 थोडासा वरचढ आतापर्यंतच्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. इथे हा सामना जिंकण्यासाठी एखादा चौकार खूप मोठा आधार देईल एक वेगळी दिशा देईल आणि ती दिशा या मॅचला घडवताना पाहायला मिळणार आहे. यस भरत दादा तुम्ही म्हटल्याप्रमाणे परंतु दुर्गेश 11 संघ आपण पाहायला गेला असताना तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावांवर आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु यावेळेला जीवदानी माऊली संघ आतापर्यंत 9 धावांवर खेळत असताना पाहायला मिळतं. यावेळेला काय घडतंय मंदार भोईर डायरेक्ट हिट होतोय. तिसरा गडी धावचीच्या रूपाने या ठिकाणी बॅक टू द डगआउट मध्ये परतावतोय. विजय सावंत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. रनआउट झालाय. धावचीच्या रूपाने गडी बाद झालाय. या वेळेला दीपक बांबरे आकाश दादा यांच्याकडून अक्षय दादा यांच्याकडून आकाश साळुंके विजय मैदानाच्या आतमध्ये आला. मयूर घरत पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला
आकाश साळुंके स्ट्राइक एंड वरती आहे, सिंगल साठी चेंडू खेळून काढला, एक धाव येताना पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना हा क्वालिफायरचा सामना आहे. इथून जिंकणारा संघ फायनल मध्ये थेट दाखल होईल. पराभूत संघ तेजस 11 या संघासमोर सेमीफायनल खेळेल, एलिमिनेटर मॅच खेळेल आणि कोणता संघ या दोन्ही जागांसाठी पात्र होतोय यावरती सर्वांच्या नजर आहेत. जीवदानी माऊली फुलपाडा संघ मागील वर्षी फायनल मध्ये खेळत होता आणि फायनल मध्ये पराभूत झाला होता. यावेळेला जबरदस्त डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. मैदानाच्या आतमध्ये चल बिचल हलचल सर्व काही घडतंय. डगआउट पूर्णपणे पॅक आहे, परंतु आवाज कुठेही येत नाहीये. धावपल करते धावा आहेत 10, चेंडूचा खेळ झाला 5, शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. इक्वेशन जर आपण पाहिली तर इथे टार्गेट आहे 13-22. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शेवटचा आणि अंतिम चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलाय. 2 षटकाचा खेळ संपला, 11 धावा धावपलकावरती. जसं मृदुल आपण नमूद केलं होतं की ज्या वेळेला प्रथम फलंदाजी करत होते दुर्गेश लन त्यावेळेला पुढे बॅकफुटवरती होते, तिथे धावा येत नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये तितक्याच प्रभावी कामगिरी झाली नव्हती, दुसऱ्यामध्ये झाली नव्हती, तिसऱ्यामध्ये झाली नव्हती, परंतु शेवटचा अंतिम षटक त्यावरती झालेला हल्ला, त्या षटकामध्ये झालेला खेळ, त्या खेळाच्या बळावरती मोठं धावफलक सेट करण्यामध्ये यश मिळालं होतं दुर्गेश इलेव्हनला. आणि म्हणतात ना, शेवटच्या षटकामध्ये होणारी जी काही घडामोड असते ती मोमेंटम नावाच्या प्रकाराला शिफ्ट करते, आदान प्रदान करते आणि ती मोमेंटम मध्ये आलेला बदलाव तो मात्र या मॅच मध्ये खूप मोठा फरक घडवून आणतो. यावेळेला ऑन साइडला चेंडू आलेला नाहीये, रोहित झाला बीट, चेंडू गेलाय चौकाराच्या साह्याने सुपर हिट, 4 धावा. ये मॅच उतना आसान नाहीये. आज दिवसभरामध्ये खेळत असताना जीवदानी माऊलीने 2 सामने असे जिंकलेले आहेत, ते सामने जिंकण्यासारखे होते की नव्हते सर्वांना माहित आहे. अगदी क्लोज काउंटर झाले, त्यामुळे रिस्क घेतल्यानंतर काय होतं किंवा पराभवाच्या जवळ जाऊन विजय मिळाल्यानंतर काय किती कॉन्फिडन्स बळावतो ते त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून जिथे खेळत असताना तो कॉन्फिडन्स त्यांचा पाहायला मिळेल. यावेळेला चेंडू हवेमध्ये झेल टिपलाय, विकेटचं बंधन गडी बाद, अजून एक हादरा, विजयचा सावंतच्या रूपाने गॉन. पंधरा धावा धावपलकावरती 2.2 चेंडूचा खेळ झाला. यावेळेला संतोष नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. इतक्या खालपर्यंत जीवदानी माऊलीची ज्या वेळेला बॅटिंग लाईन येते त्यावेळेला विचार करण्यास भाग पाडलं जातं. आकाश साळुंके अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. मागच्या दिशेने चेंडू फेकला गेला. आज ऍज अ फिल्डिंग युनिट, ऍज अ बॅटिंग युनिट दुर्गेश इलेव्हनची कंप्लीट साईड पुन्हा एकदा जुन्यासारखी बहरात येताना दिसते आणि त्यामुळे कदाचित त्यांच्या यशाचं गमक असावं. मागील 2 सामने पूर्णपणे डॉमिनेटिंग होते, त्यामध्ये 20 पार करून दिल्या नव्हत्या. इथे हा सामना खेळत असताना प्रथम फलंदाजी करत असताना 32 पर्यंत मजल मारले, जिथे लो स्कोरिंग मॅचेस हिट होत होत्या. आणि आता या मॅच मध्ये खेळत असताना जीवदानी माऊली फुलपाडा जो आजच्या दिवसभरामध्ये यशस्वी झालाय त्या संघावरती थोडेसे हावी ठरतात. विकास दसकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतं. यावेळेला आकाश साळुंके स्ट्राइक एंड वरती आहे. 16 लॉस ऑफ 4 विकेट जीवदानी माऊली फुलपाडा. अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडूला खेळून काढले. एका धावेसाठी चेंडू जाईल, सिंगल मिळेल. अजून एक चेंडू शिल्लक आहे. पार्थ डीजे वाले पार्थ, आपण कुठे असाल, आपण मंचाजवळ यायचंय. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला ड्राईव्ह केला चेंडू गॅप मधून, धावची संधी, गडी बाद. संतोष सुद्धा माघारी परतेल. डगआउट मध्ये शांतता आहे, चिर शांतता आहे आणि या शांततेला उल्हासामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न काय केला जाईल का की अजून काही पलटवर दिसेल, येणारी काळ वेळ सांगणार आहे. विकास दसकर पुढील चेंडू ऑन साइडला सिंगल साठी खेळलाय. स्ट्राइक रोटेट होईल आणि शेवटच्या षटकासाठी स्ट्राइक आकाशकडे असणार आहे. धावपल कधी धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 मध्ये 14 धावांची
18 झालेले आहेत. 6-14 ही इक्वेशन आहे येणाऱ्या षटकामध्ये. ॲलन कोळी नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. आकाश साळुंके त्याला सांगावं लागणार आहे, हम में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब. इथे या स्लोगन प्रमाणे कार्य करावं लागणार आहे. आकाशमध्ये ती क्षमता आहे, आकाशमध्ये ते कॅलिबर आहे, आकाशमध्ये ती गुणवत्ता आहे. इथे त्या सर्व गुणवत्तेला वाव देणं गरजेचं असणार आहे आणि या प्लॅटफॉर्म वरती हिट होऊन दाखवणार आहे. कारण अशीच खरी वेळ असते ज्या वेळेला संघ अडचणीत असतो स्वतःला सिद्ध करून देण्याची. बॅकपटोजन घेण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त, गडी बाद. अजून एक आदरा जीवदानी माऊली फुलपाडा या संघाला गॉन. नाही ते पाणी नाही. ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू एक्स्ट्राच्या बाहेर. वाईडचा इशारा, अतिरिक्त दाब येते, सिंगल मिळेल. 5-13 या इक्वेशन मध्ये मॅच आहे. महेश समोर ॲलन कोळी आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डिक्लेअर मध्ये, सिंगल. एका धाव्याने तितकाचा फरक पडणार आहे का? निखिल आलाय. खूप दिवसानंतर निखिल जीवदानी माऊलीसाठी प्लेइंग 9 मध्ये खेळताना दिसतोय आणि आता निखिल वरती खूप मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीला कशा प्रकारे पार पडतात येणारे काळवेत सांगणार आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जबरदस्त डिलिव्हरी. ॲलन कोळी दाखवतात आपला क्लास, आपला दर्जा, आपली गुणवत्ता खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शित करतात मैदानाच्या आतमध्ये. टॅप केलाय चेंडूला, चेंडू जातोय समोरच्या दिशेने, रोहितकडे, सिंगल धाव मिळेल. एखाद्या संघाची एक रंगी टी शर्ट आहे त्यामध्ये जर का 1 ते 2 कलर वेगळे दिसले तर समजायचं त्याच खेळाडूने या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवला. या वेळेला चेंडू, जबरदस्त प्रहार, धावचीची संधी होती, स्ट्राईक एंडला फसली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. येणारा चेंडू शिल्लक 1 मात्र औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे.